नमस्कार मित्रांनो, चला तर आपण बघायला चाललो चांदपूरचं एक तळा जे खूप प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी असे म्हणतात की खूप वर्षापासून एक अशी जत्रा भरते। तर हे एवढं फुल आहे आणि बघू शकता की सरळ म्हणजे किनारीलाच लागून हे असे वर सर्वात उंच पहाडी गेलेली आहे, त्याला तोडून बनवल्या गेलेलं आहे। चला तर बघूया। बघू शकता जवळपास आपण त्या ठिकाणी पोहोचत आहोत। त्या ठिकाणी चहा नाश्त्याला पाणीपुरीचे हॉटेल्स वगैरे पण आहेत। सध्या सकाळची वेळ असल्यामुळे दुकाने बंद आहेत। आता दुपार आहे। इथे पोहण्यासाठी जाण्यासाठी बघा जहाजाची पण छोट्या डोंग्याची व्यवस्था केलेली आहे। चला तर आपण थोडा फिरून येऊया तिकडून। तर मित्रांनो, हे आहे माझ्या मते ह्या नदीला जोडल्या गेलेला आहे तिकडे, कारण हा खूप दूरवर आहे, दिसत आहे तिकडे, ज्याला अंत नाही पाण्याला। आणि इथून एक छोटं गेट लागलेलं आहे, जिथून तिकडे पुढं जो आपण तळा बघितला मंदिराजवळ चांदपूर देवस्थानच्या, हा पाणी बहुतेक तिथं जातोय। पार ह्याचा जो बांध आहे ते पाण्याने वाहून वाहून यावरील जी माती आहे ते आतमध्ये चालली गेली। इकडे हाय व्यवस्थित, पण इकडे पाण्याचा साठा भरपूर असल्यामुळे हा थोडा माती निघून गेली बांधावरची। चला तर बघूया पुढे काय काय आहे, बघू शकतो आपण। तर मित्रांनो, इथे बघू शकता पाण्याचे पातळी मोजण्याचे यंत्र सुद्धा लागलेले आहे, FTL असं लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की फुल टँक लेवल म्हणजे पाण्याची पातळी धोकादायक आहे किंवा कमी आहे याबद्दल तिथे दर्शविले जाते। ते यंत्र सुद्धा लावलेलं आहे तिथे बघू शकता। एक सोलर प्लेट लावलेला आहे, बहुतेक त्याच्या आतमध्ये काहीतरी यंत्र आहे। इकडे कोणीतरी आहेत बसून, माहिती नाही कोण आहेत। तर भरपूर प्रकारचे वनस्पती सुद्धा आहेत। चला तर मित्रांनो, आम्ही जातोय थोडा पर्वताच्या वर, थोडी आयुर्वेदिक औषधी बघायला निघालोय। बघूया काय मिळतंय नाही मिळत आपल्याला। ज्यावेळी जी औषधी मिळेल त्या औषधीविषयी मी तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल, पण त्याआधी औषधी मिळणे आवश्यक आहे। चला तर मित्रांनो, आपल्याला एक वनस्पती दिसलेली आहे ज्याचा भुईनिंब असं झाड आहे आणि याची पत्ती एवढी कडू असते, जरी जिभेला याची चव लागली तर एवढं याचा कमीत कमी 3 ते 4 मिनिटापर्यंत जो कडूपणा आहे तो जात नाही एवढं। आणि याचा उपयोग असं म्हणजे जो जीर्ण बुखार असतो, आपल्याला ताप असतो, हे बघा अजून एक आपल्याला याचं वृक्ष मिळालेला आहे।
जेवढा काही जितक्या पण जवळपास कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा जरी बारीक जीर्ण बुखार असला, ताप असला आपल्याला, तरी तो निघून जातोय. एवढं पॉवर या झाडामध्ये आहे. चला तर शोधूया अजून काही मिळते काय आपल्याला याची वृक्ष. खूप म्हणजे एवढं उपयोगी आहे. जवळपास आता म्हणजे सध्या पावसाळ्याला सुरुवात आहे आणि आपल्याला छोटी छोटीच रोपं मिळाली आहे. बघूयात मोठे वृक्ष मिळतात काय. सध्या हिरवगार वातावरण असल्यामुळे शक्यतो होऊ शकते. जंगली प्राणी किंवा माकड पण असू शकतात, सांगता येत नाही.